कुंभ राशीच्या लोकांनो, 30 मार्च गुढीपाडव्यानंतर तुमच्या आयुष्यात मोठा धमाका होणार. लवकर पहा, तुमच्या आयुष्यात मोठा स्फोट होईल. या 2 घटना घडतील. कुंभ राशीच्या लोकांनो, 30 मार्च 2025 रोजी गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्यानंतर तुमच्या जीवनात या मोठ्या घटना घडणार म्हणजे घडणारच. त्यामुळे तुम्ही तुमची सगळी कामं सोडून पटकन हा व्हिडिओ बघा. 30 मार्च 2025 रोजी गुढीपाडवा आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. मित्रांनो, आता तुमच्या आयुष्यात असे काही घडणार आहे जे तुमच्या जीवनात एक मोठा स्फोट घडवणार आहे. तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार आहे. कुटुंबालाही हादरवून टाकील. हे ऐकून आश्चर्यचकित व्हाल की तुमच्यासोबत काम करणारे मित्र आणि नातेवाईकही विचार करू लागतील की तुमच्या आयुष्यात असा बदल घडणार आहे. गुढीपाडव्यानंतर तुमच्या कुंडलीत काही शुभयोग तयार करते, ज्यामुळे तुमचे संपूर्ण जीवन बदलून जाईल. तुमच्या जीवनातील सर्व दुःख, संकटे निघून जातील. कारण हा चमत्कार तुमच्या आजूबाजूला असलेल्या कोणत्या तरी दैवी शक्तीच्या प्रभावाने घडणार आहे, जे यावेळी तुमच्यावर पूर्णपणे कृपा करेल आणि त्यांच्या कृपेने तुम्हाला इतके सुख मिळणार आहे की तुम्हाला भविष्यात सर्व काही मिळेल. याबद्दल संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ पहा. आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि जे भक्त मनापासून श्री स्वामी समर्थ टाईप करतील त्या भक्तांवर स्वामींच्या आशीर्वादाचा वर्षाव होईल. मित्रांनो, आम्ही या व्हिडिओमध्ये एक गोष्ट अशी सांगणार आहोत जी तुम्हाला रातोरात करोडपती बनवू शकते. तुमच्या जीवनात येणारा आनंद सदैव अबाधित राहावा. तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करणारी दैवी शक्ती आयुष्यभर तुमच्या पाठीशी राहावी. तुमचे जीवन सुख समृद्धीने भरले जावे, तसेच तुम्हाला संकटांना सामोरे जावे लागू नये अशी तुमची इच्छा असेल. कोणतीही अडचण आली तर तुम्ही काही विशेष गोष्टींवर विशेष लक्ष दिले पाहिजेत. विशेषतः अशा वेळी तुम्ही कोणत्याही चुका करू नका, कारण कोणतीही दैवी शक्ती किंवा त्या घरात प्रवेश तेव्हाच करते जेव्हा त्या घरात तिथे लोक तिला पूर्ण मान देतात. हृदयातील खरी भक्ती आहे ती दैवी शक्ती दुसरी कोणी नसून तुम्ही केलेल्या सत्कर्मामधले फळ मिळणार आहे. माता राणी आता तुमच्या घरी प्रार्थना ऐकून प्रवेश करणार आहे. यामुळे तुमची प्रलंबित कामे आपोआपच पूर्ण होऊ लागतील. अनेक पिढ्यांपासून तुमच्या कुटुंबाचे रक्षण करणारी ही कुलदेवी तुमची पूजा थांबवण्यास तत्पर आहे. काळ तुमच्यासाठी अतिशय शुभ आहे. तुम्ही माता राणीची उपासना करा. कुंभ राशीच्या लोकांनो, यावेळी जर तुम्ही पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने पूजा केली आणि धार्मिक विधी केले तर तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतील आणि ज्या स्वप्नांची तुम्हाला खूप दिवसापासून काळजी होती ती पूर्ण होईल. आता त्या 2 महत्त्वाच्या घटना कोणत्या आहेत? त्याच्यातील पहिली घटना आहे ती म्हणजे तुमच्या कुटुंबाशी निगडीत आहे, जे पूर्ण करण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केले परंतु तुम्हाला यश मिळाले नाही. आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात आनंद आणण्यासाठी आपण आपल्या कुटुंबातील देवीची पूजा करू शकता. कुलदेवीच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. ज्यांना संतान प्राप्ती नाही त्यांना लवकरच संतान प्राप्ती होईल. जे विवाहासाठी पात्र आहेत पण त्यांच्या विवाहात अडथळे येत आहेत त्यांचेही लग्न लवकर होईल. कारण कोणत्याही घराची आणि देवांची पूजा करतात, कारण हे लोकांच्या परस्पर वागण्यावर अवलंबून असते की त्या घरातील देवी देवतांचा किती आशीर्वाद असेल. तर प्रत्येक जण एकमेकांचा अपमान करत असेल तर त्या ठिकाणी कोणतीही व्यक्ती किंवा कोणतीही दैवी देवता थांबवू शकत नाही. म्हणून आपल्या घराचे वातावरण नेहमी सकारात्मक ठेवा. कुंभ राशीच्या लोकांना घरातील स्वच्छतेसोबतच प्रत्येकाचे आपापसात वागणेही स्वच्छ आणि प्रेमाने भरलेले असले पाहिजे. त्यांच्या कृपेने तुम्हाला अधिक सुख समृद्धी मिळेल. कुलदेवतेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी काही विशेष उपाय करावेत. यासाठी सर्वप्रथम स्नान करून पूजेच्या खोलीत जावे. आसन पसरावे, त्यावर लाल कपडा ठेवा. सर्वप्रथम त्यावर एक चांदीचे नाणे, त्यावर सुपारी ठेवा. गाईच्या तुपाचा दिवा लावा. एका विड्याच्या पानावर 5 सुपाऱ्या आणि 5 लवंगा आणि 5 वेलची ठेवा. त्यानंतर हात जोडून आपल्या कुलदेवतेला आमंत्रण द्या. सुपारीवर थोडेसे पाणी अर्पण करा. देवीला सिंदूर लावा आणि देवी मातेकडे हात जोडून क्षमा मागा. त्यांना तुमच्या जीवनात मार्गदर्शन करण्यास सांगा, जेणेकरून त्यांच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व काही ठीक होईल. वेलची, लवंग गुंडाळून ठेवा आणि योग्य प्रकारे उपाय करा. यामुळे त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि तुमच्या जीवनातील सकारात्मक बदल घडताना तुम्ही पाहू शकाल. कुंभ राशीच्या लोकांना सांगितलेले उपाय करून बघा. तुम्ही केलेल्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल.
जे काम तुम्ही करत असाल किंवा कोणतेही काम कराल तर ते करण्यापूर्वी तुमच्या कुलदेवतेचे नाव घेऊन सुरुवात करा. जे लोक अभ्यास करतात त्यांच्या घरात देवांची पूजा करतात, म्हणजे त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढे जातात, तेव्हा त्यांना त्यांच्या कष्टाचा पूर्ण लाभ मिळतो. एखाद्या व्यक्तीच्या घरी नियमितपणे पूजा केली जाते तर त्या घरातील कोणत्याही प्रकारचे नकारात्मक ऊर्जा त्यांना त्यांच्या घरात राहत नाही आणि सकारात्मक ऊर्जा तिथे वास करते. त्या घरात कधीही कोणत्याही कामात अडथळे येत नाहीत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कुंभ राशीच्या लोकांना शेअर करायला विसरू नका. तसेच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.